जय हिंद मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आज आपण महत्वाची काही अपडेट्स बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीचा ग्राउंड चांगला झालेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण 1 फेब्रुवारी पासून फास्ट ट्रॅक बॅच चालू करत आहोत स्पेशल लेखीसाठी। म्हणजे संध्याकाळी जवळपास 5 ते 9 वाजेपर्यंत 4 तासांचा रेग्युलर लेक्चर असणार आहे। पुन्हा एकदा सर्व सिलेबस बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत फास्ट मध्ये आणि रिव्हिजन टाइप शिकवलं जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 90 पेक्षा चांगले मार्क मिळवता येतील। आणि याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहेत मुंबई पोलीस शाहू सर, गणित बुद्धिमत्ता स्पेशलिस्ट आणि सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणासाठी मुंबई पोलीस जाधव सर म्हणून आहेत, जे की तुम्हाला सर्व विषय अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जाणार आहे, ते पण फास्ट ट्रॅक बॅच मध्ये। जर तुमची ग्राउंडची चांगली तयारी झाली असेल तर तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी, लेखी परीक्षेसाठी ही बॅच नक्कीच जॉईन करा। ऑफलाईन पद्धतीने बॅच असणार आहे। खास करून टार्गेट केलं जाणार आहे मुंबई शहर पोलीस भरती, नवी मुंबई पोलीस भरती, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि लोहमार्ग पोलीस भरती, म्हणजे कोकण विभागामधल्या जेवढ्या पण पोलीस भरती आहेत त्यांना टार्गेट ठेवून ही स्पेशल बॅच आपण चालू करत आहोत। जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, ग्राउंड तुम्ही 50 पैकी 50 घ्या, पण जर तुम्हाला लेखीमध्ये मार्क मिळाले नाही तर त्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही। आणि जर तुम्हाला संपूर्ण उपयोग करून घ्यायचा असेल तर मित्रांनो, आजच ही बॅच जॉईन करून घ्या। 1 फेब्रुवारी पासून चालू होत आहे आणि येणाऱ्या परीक्षेपर्यंत तुमचं संपूर्ण सिलेबस सुद्धा कव्हर करून देणार आहे। मग ते 2 महिने भेटू द्या आपल्याला की 3 महिने भेटू द्या, जर 2 महिने भेटले तर 4 तास 6 तासांचं लेक्चर असणार आहे। हे सगळं स्पेशल सेशन असणार आहे। जॉईन करायचंय तर लगेच जॉईन करून घ्या। तर आजचं जे काही अपडेट आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। बघा, महत्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत पोलीस भरती संदर्भात, ग्राउंड संदर्भात, ते आपण आता पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघूया, तुम्हाला सर्वांनाच माहिती झालेलं आहे। सर्वात आधी म्हणजे खास करून मुंबई पोलीस वाल्यांचं एक चांगलं झालेलं आहे, ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी मुंबई पोलीस शिपाई मध्ये जवळपास 1062 जागा वाढलेल्या आहेत। या सर्वांना माहिती आहे की 1062 जागा खास करून मुंबईमध्ये वाढलेल्या आहेत। त्याच्यानंतर मीरा भाईंदरचं ग्राउंडचं देखील अपडेट आलेलं आहे आणि मीरा भाईंदर ग्राउंड देखील हे 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे। 11 फेब्रुवारी पासून मीरा भाईंदरला सुद्धा सुरू होत आहे। त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस शिपाई भरती, जे शिपाई आहेत जे कॉन्स्टेबल साठी भरले त्यांचं 5 मार्च पासून ग्राउंड सुरू होणार आहे। लक्षात असू द्या, नवी मुंबईचं पोलीस शिपाईचं ग्राउंड हे 5 मार्च पासून सुरू होणार आहे आणि नवी मुंबई चालकचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। म्हणजे ज्यावेळेस चालकचं ग्राउंड होऊन जाईल त्याच्यानंतर शिपाईचं ग्राउंड घेतलं जाणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या। त्याच्यानंतर मुंबई पोलीस शिपाईचं ग्राउंड हे देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे। असं म्हटलं जात होतं की सर मुंबईचं ग्राउंड हे मार्च महिन्यामध्ये सुरू होईल, तर मार्च मध्ये नाही तर फेब्रुवारी महिन्यामध्येच सुरू होणार आहे, पण याची तारीख अजूनपर्यंत आलेली नाही। लक्षात ठेवा, इथं तारीख अजूनपर्यंत आलेली नाहीये। त्याच्यानंतर पोलीस शिपाई 2024 ठाणे शहराचा ग्राउंड देखील 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे। मित्रांनो, मैदानी चाचणी अगदी जवळ आलेली आहे, खूपच काही दिवस शिल्लक आहे, पण ज्याचं ग्राउंड 40+ आहे ना मित्रांनो, त्यांनी लेखीचं जबरदस्त तयारी करा, कारण ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला जास्त दिवस भेटणार नाहीयेत। ग्राउंड झाल्याबरोबर 10 ते 15 दिवसांमध्ये तुमचा पेपरचं नियोजन आहे। 10 ते 15 दिवसांमध्ये तुमचं पेपरचं नियोजन आहे। त्यामुळे काही विद्यार्थी असे विचार करत असतील, सर आता आम्ही ग्राउंडची तयारी करतोय, लेखी परीक्षेची तयारी हे ग्राउंड झाल्यानंतर करणार आहे, तर त्यांच्यासाठी हे धोक्याची घंटा आहे। कारण जर तुम्ही असं विचार करत असाल की ग्राउंड जे आहे, लेखी परीक्षा जी आहे ती आम्ही ग्राउंड झाल्यानंतर सुरुवात करू, तर तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाहीये। तर तुम्हाला आतापासूनच लेखीची तयारी जोरदार करायची आहे। लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याचे 40+ मार्क आहेत ग्राउंडला, त्यांनी लेखीची आतापासूनच तयारी करून घ्या। आणि मित्रांनो, जर तुम्हाला मी त्या बॅच बद्दल बोललेलो आहे, ती बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा अगोदर 1 लेक्चर अटेंड करून बघा, 1 लेक्चर शाहू सरांचा अटेंड करून बघा। गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुमचा एकही मार्क जाऊ देणार नाही, सोबतच मराठी व्याकरण आणि जीके मध्ये सुद्धा मार्क जाणार नाही, अशी शाश्वतीची बॅच आपण चालू करत आहोत। त्यामुळे त्या बॅचचा नक्कीच उपयोग करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।